आता पावसासंदर्भातील काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात। धुळ्यामध्ये अतिवृष्टीने पिकांचं मोठं नुकसान झालंय। नदीचं पाणी थेट शेतामध्ये गेल्यानं पिकं अक्षरशः आडवी झाली आहे। शेतकरी आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, तर धुळे तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय। तालुक्यातील वडगाव परिसरात नदीला आलेल्या पुराचं पाणी थेट शेतांमध्ये शिरल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। नदीच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे शेतामध्ये उभी असलेली कपाशीची पिकं पूर्णतः आडवी झाली आहेत। पिकांना बोंडे लागलेली असतानाच ऐनवेळी आलेल्या या पावसानं कपाशीचं पीक पूर्णतः उद्ध्वस्त झालंय। हातचं पीक वाया गेल्यानं शेतकरी आता मोठ्या संकटामध्ये सापडलाय। बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनानं त्वरित पंचनामे करून शासनाकडे तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे। रात्री अचानक बेधुंद पाऊस आल्यामुळे नदीला मोठा पूर आला। त्याच्यामुळे माझ्या शेतीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि मग आमच्या दोघा भावांकडे जेमतेम 38-39 आर क्षेत्र आहे, तेवढ्यावर आम्ही जीवन भागवतोय। ठिबक केलेली आहे, मे महिन्यात आमची लागवड झालेली आहे, तर जसं तसं आम्ही मजुरी करून आम्ही शेतीला खर्च पुरवलेला आहे। पण त्याचा अभाव आम्ही शासनाकडे काहीतरी आम्हाला भरपाई मिळाली। शेतीची कमीत कमी 1 फूट माती वाहून गेलेली आहे, एवढी नुकसान झालेली आहे। सगळा नदीचा बांध आम्ही 3 वेळा बांध बांधलेला आहे, तो बांध बी फुटून वाहून गेलेला आहे पाण्यामुळे। रात्री महापूर आल्याने शेतीचे पूर्णपणे अतोनात नुकसान झाले आहे। शेतीचे बांध बंदिस्त फुटून पूर्ण शेतीची माती वाहून गेलेली आहे। तरी मे महिन्यामध्ये कपाशीची लागवड केलेली होती। आज जुलै ऑगस्ट येऊन गेला, तरी आज या महापुरामुळे शेतीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे। तरी शासनाने सर्व पंचनामे करून सर्वतोपरी मदत करावी ही नम्र विनंती।